और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या सहकार पॅनलनं बहुमत मिळवत एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे। एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झालेत। विशेष म्हणजे भाजपाचे माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचा आमदार किसन कथोरे यांनी पराभव केल्यानं मोठी चर्चा रंगली आहे। या बँकेच्या निवडणुकीत भाजपने परिवर्तन पॅनलची जबाबदारी ही माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या खांद्यावर सोपवली होती। मात्र कपिल पाटील आणि भाजप आमदार कथोरे यांच्यातील राजकीय वैर सगळ्यांनाच माहीत आहे। त्यामुळे कथोरे यांनी परिवर्तन पॅनलच्या विरोधात आपलं सहकार पॅनल बँकेच्या निवडणुकीत उभं केलं। बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी देखील कथोरे यांच्या सहकार पॅनलला पाठिंबा दिला। त्यामुळे एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर विजय मिळवत कथोरे यांनी बँकेच्या निवडणुकीत आपला दबदबा निर्माण केलाय। खुद्द प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं, मात्र तरी देखील कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव झालाय। खरं म्हणजे ही निवडणूक सहकार पद्धतीने झालीच नाही। सगळी धनशक्ती एकत्र वाटली आणि सर्वसामान्य आम्ही सगळेजण मतदारांच्या बरोबर राहिलो आणि म्हणून हा विजय एकतर्फी झाला। मतदारांनीच निर्णय दिला की सहकार पॅनलला बहुमत नाही तर समोरच्यांना पूर्ण भुईसपाट करून टाकलं। त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही गेल्या 10 वर्षापासून एकत्रित काम करतोय। बँकेमध्ये आम्ही राजकारण कधीच आणलं नाही। आपले हितेंद्र ठाकूर साहेब, मी क्षितिजसुद्धा होतो किंवा शिंदेसाहेब होते, देवेंद्र फडणवीससुद्धा, आम्हाला कधीही राजकारणामध्ये या बँकेमध्ये कोणीही आम्हाला हटकलं नव्हतं, बोललं नव्हतं। मनापासून सगळ्यांनी आम्ही काम केलं। बँक महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर ठेवली, देशामध्ये 2 नंबर या बँकेचा आहे। आणि आत्ता तर अशा परिस्थितीत होतो की आम्हाला वाटलं होतं का कोणीही निवडणुकीच्या समोर आमच्या कोणी येणार नाही, पण काहींच्या मनामध्ये आलं आणि एकदा परिवर्तन झालं होतं त्यात झालं नाही, दुसऱ्यांदा झालं त्यातही झालं नाही, आता तिसऱ्यांदा पण परिवर्तन करून टाकलं। म्हणून खरं म्हणजे हा विजय झाला आमचा सहकारचा। त्यामुळे परिवर्तन करायचं कोणाचं होतं ते त्यांचं झालं, त्यामुळे आता पुन्हा जागाच ठेवली। आघाडीची कितपत मदत झाली या सगळ्या विजयामध्ये? एक सांगतो तुम्हाला, आमची पहिल्यापासूनची बांधिलकी जिल्हा परिषदेपासून माझा आणि बहुजन विकास आघाडीचं नातं आहे, आज नाही। आणि जिल्हा परिषदेपासून सगळे जेवढे आमचे कार्यक्रम होतात, काही असेल, बहुजन विकास आघाडी आणि मी कधी वेगळे नाहीत। निश्चितपणे प्रत्येक वेळेला जो शब्द टाकला तो बहुजन विकास आघाडीने मान्य केलेला असतो। एकदा आपणच्याकडं बोललं का विषय परत कधी चर्चेला येत नाही, एवढा चांगला जिव्हाळा आमचा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून ही खरं निवडणूक ही अशा पद्धतीने व्हायलाच नको होती। याच्यामध्ये राजकारण आणण्याची गरजच नाही। खरं म्हणजे सहकारमध्ये कुठलंही पॅनलवरच निवडणुका लढल्या जातात। पहिल्यांदा असं झालं का त्याला राजकीय स्वरूप देण्यात आलं। आम्ही आता सगळेजण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतोय, कोणी याच्यामध्ये असं बोललं नाही। मी भाजपचं काम करतोय, बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर इथंशी आहेत, तरी शिवसेनेचे आमदार इथंशी आहेत, माझे आमदार पण 2 आहेत। सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे हे पॅनल उभं केलं आणि खऱ्या अर्थाने विजय झाला। आपण या निवडणुकीच्या माध्यमातून आता विरोधकांचं राजकारण संपलंय असं म्हणता येईल का? नाही, आम्ही कोणाचं राजकारण संपवण्यासाठी नाही। ही बँक शेतकऱ्यांची चांगली चालावी, ठेवीदारांचा विश्वास राहावा, यासाठी आम्ही करतोय। आम्ही कोणाचंच नाव न घेतलं, तेच रोज बडबडत होते। कारण म्हणजे आमचा एकही नेता, आमचा एकही कोणी कार्यकर्ता कधीही प्रतिक्रिया दिली नाही। आम्हाला विश्वास होता सहकार पॅनलच जिंकेल आणि पूर्णच्या पूर्ण पॅनल वन साईड। आणि तुम्हाला सगळ्यांना पण मी सांगितलं होतं की 17च्या खाली आम्ही येणार नाही, बरोबर 17 आणि त्यांना खतरा।
बहुजन विकास आघाडीचे येथे ठाकूर यांचे सुपुत्र माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी विजयानंतर आमदार कथोरे यांच्या निवासस्थानी भेट घेत विजय उत्सव साजरा केला. नाही, खरं तर तुम्ही समोरच्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर त्यांनी पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की ह्या लोकांनी चांगलं काम केलं आणि आमचं सगळ्यांचंच मत होतं की बिनविरोधच झाली पाहिजे. कुठल्याही डायरेक्टरवर कुठलंही ऑब्जेक्शन आहे, तुम्ही पण मान्य करतात की या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, कंटिन्यू करा. बिनविरोध झाली पाहिजे होती. सगळ्या वेगवेगळ्या पक्षातली लोक आहेत. मुसारा साहेब राष्ट्रवादी, काका बोलले तसं भाजप, तरे साहेब इकडे बसलेले आहेत शिवसेना. म्हणजे हा काय पक्षाचा म्हणजे तुम्ही जे बहुजन विकास आघाडी पक्षाचा ह्या बँकेमध्ये विषयच नाही, कोणाचा हट्ट सरकारचा होता? विषय. हा राजकारण काळामध्ये कोणाचा हट्ट होता? त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. वर्षानुवर्ष कथोरे साहेब, पप्पा ठाकूर साहेब हे सगळे आणि आमच्या घरातले एकही डायरेक्टर नाही, माझ्या कोणाच नाही. म्हणजे नाही शिंदे साहेबांच्या घरातला आहे, नाही कथोरे साहेबांच्या घरातला आहे, नाही ठाकूर साहेबांच्या घरातला आहे. चांगलं काम करतात, त्यांना आमची मदत कशी होईल, आमची भूमिका तेवढीच राहिली पाहिजे. आणि बँकेमध्ये शेवटी काय तर गोरगरजू लोकांना लोन द्यायचं काम आहे. एवढं काय बँकेमध्ये की एवढं मोठं राजकारण आहे त्याच्यामध्ये करणं काही नाही. सहकार क्षेत्र आहे, चांगलं काम करतात आहे, त्यांना मदत करा, त्यांना सपोर्ट करा. आणि हीच भूमिका सगळे आपले जे सिनियर एवढे वर्षापासून या लोकांना मदत करतात आहेत आणि त्याच्यामुळे आज 1 नंबरवर आहे. भारतामध्ये 2 नंबरवर म्हणजे 31 राज्य, किती जिल्हा बँका आहेत अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये, त्याच्यात 2 नंबरची बँक. म्हणजे काहीतरी या लोकांनी चांगलं केलेलं आहे. आणि काय नाही चांगलं केलं ते तुम्ही सांगा ना, मदत करा. जे 5 निवडून आले त्यांनी पण मी आग्रह करेल की त्यांनी पण या लोकांना मदत करा. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.